पहिल्यांदा दादाराव पाटील यांना आपण विचारणार आहोत, त्यांचं इंट्रोडक्शन घेणार आहोत, स्वतःचं इंट्रोडक्शन देणार आहे. तर दादाराव पाटील साहेब, तुम्ही किती वर्षापासून कविता वगैरे वाचता? मी आधी सर्व्हिसला होतो, MSCB मध्ये होतो. त्यानंतर मग रिटायर झाल्यानंतर, निवृत्तीनंतर माझ्या आयुष्याचा उत्तरार्ध म्हणा, माझ्या उत्तरार्धानंतर मग मी कवितेचा छंद जोपासला. आधी कॉलेज लाईफमध्ये सुद्धा छोटे मोठे मासिकमध्ये आम्ही कविता देत असो आणि ते सुद्धा प्रसिद्ध झालेले आहे. आणि नंतर ह्या आयुष्याच्या उत्तरार्धात ज्या कविता मी छंद जोपासून ज्या कविता आता सादर केल्या आणि पुष्कळचे कवी संमेलन मी अटेंड केले. त्याच्यामध्ये ज्या काही कविता मी सादर केल्या त्या माझ्या 4 कविता संग्रहामधून केलेल्या आहेत आणि अजूनही त्या काही कविता माझ्या प्रकाशनाच्या मार्गावर सुद्धा आहेत. सांगायचं असं की ग्रामीण परिसरातून शहरी भागात आल्यानंतर एक वेगळंच वळण माणसाला मिळतं. खरं म्हणजे तर काय, ग्रामीण लाईफ वेगळं आणि हे लाईफ शहरी लाईफ वेगळं जरी असलं तरी एकरूपता एकच असते माणसाची. फक्त माणुसकी टिकून ठेवायची असते. इथं मित्रगण, मोठमोठे संबंध आणि आपला संसार आणि आपलं कुटुंब जोपासून कुटुंबवत्सल, सामाजिक जाणीवा आणि देशप्रेम ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हे करूनच मी माझी पायवाट मी चालतो आहे. तर साहित्य लेखनातून आपल्याला समाधान मिळतंय का? हो, समाधान तर निश्चितच खूप चांगलं मिळतं. साहित्य, कोणतेही साहित्य का असेना, ते काव्य स्वरूपाचं असो, लेखन स्वरूपाचं असो, ललित साहित्य असो, दीर्घ साहित्य असो, नाटक असो किंवा कोणतेही असो, साहित्य म्हणजे साहित्य. साहित्यातून इतकं प्रबोधन होतं की जे म्हणतात ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणायचे की आमचे 10 भाषणं जरी तुम्ही ऐकलीत श्रोत्यांनी तरी कुणाची एक कव्वाली, कुणाची एक कविता म्हणजे एकदम लोकांना भारावून सोडते आणि त्यांचं एक प्रबोधन जबरदस्त म्हणजे त्यांच्यावर प्रभाव पाडते अशा स्वरूपाचं असतं, असे बाबासाहेब सुद्धा म्हणायचे. आणि इतर लोकांसुद्धा वर्णन केलेलं आहे या बाबतीत की साहित्य काय असतं, साहित्याला किती प्रगाढ अशी महत्ता आहे, हे सांगण्याचं काही हे नाही आहे. तर आज आपण कोणत्या कविता इथे प्रेक्षकांसाठी, आमच्या प्रेक्षकांसाठी सादर करणार आहोत? आता अलीकडे मागच्या वर्षी म्हणजे 2023ला आपल्या औरंगाबादचे एक बौद्ध अनुयायी आहेत, भीम अनुयायी आहेत. त्याने भीम तारा आकाशी म्हणून एक बाबासाहेबांच्या नावाचा तारा म्हणून आपला USA याच्यामध्ये त्याने रजिस्ट्रेशन केलेलं आहे, स्पेस रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये. तर भीम तारा आकाशी म्हणून माझी एक कविता मी दिलेली आहे, ते मी सादर करणार आहोत. आणि दुसरं एक नवीनच माझं बुद्ध वलय म्हणून आणि भीम वलय म्हणून एक पुस्तक माझं हे झालेलं आहे, ती एक कविता मी सादर करणार आहे. तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना एक तुमची पहिली जी कविता आहे भीमतारा ही ऐकू आलं अशी मी आपल्याला. ठीक आहे, तर आहे माझी कविता भीम तारा आकाशी. असंख्य हे तारे नभी तारांगण, असंख्य हे तारे नभी तारांगण, तेजस्वी तो भीम तारा पाहिला मी. आकंठ बुडाले चित्त त्या क्षणाचा, सुंदर त्या रूपाचा मनोरा पाहिला मी. तेजस्वी तो भीम तारा पाहिला मी. हो लख लखणारे तारे किती पण
नाव ठेविले तुम्ही एक ध्रुव तारा. अर्जुन सहवाटेत थक्क राहिले, समोर धनुर्धारी एकच न्यारा. समोर धनुर्धारी एकच न्यारा. शोभे लुकलुकणारा प्रकाशमान सारा, एकलव्या समान खरा पाहिला मी. तेजस्वी तो भीम तारा पाहिला मी. हो हिन अस्पृश्य शूद्र लेकुणी, हिन अस्पृश्य शूद्र लेकुणी. पशु समान कित्येक वर्षाणी, शूद्र लेकुणी. पशु समान कित्येक वर्षाणी. कूटनीतीने साखळ दंड बांधून जर जर केले त्यांनी. बांधून जर जर केले त्यांनी. बाबा धावून आले गुलाम मुक्त केले. अरे कोळशाची खाण इथे हिरा पाहिला मी. तेजस्वी तो भीम तारा पाहिला मी. हो अंधारलेल्या त्या भिंती मागे, आळोशाला कसे हो जाणे. आळोशाला कसे हो जाणे. भन्नाट वारा संगे तिथे पण, वादळातील दिवे पाहणे. वादळातील दिवे पाहणे. एक दीपक प्रगटला अंधार दूर केला. प्रज्ञेच्या तेजान प्रकाशणारा पाहिला मी. तेजस्वी तो भीम तारा पाहिला मी. हो माणूस म्हणून जगण्यासाठी, स्वातंत्र्य न्याय समतेसाठी. घटनाशील पण निर्मितीला कशी, अलिबाबांची विद्वत्ता पाठी. बाबांची विद्वत्ता पाठी. या दासरापाचे कथन बाबांचे विचारधन. अरे जगमान्य संविधान देणारा पाहिला मी. तेजस्वी तो भीम तारा पाहिला मी. असंख्य हे तारे नवी तारांगण. तेजस्वी तो भीम तारा पाहिला मी. तारा पाहिला मी. पाहिला मी. पाहिला मी. धन्यवाद. कविता सादर आहे दीपवलय. माझ्या कवितेचं शीर्षक आहे दीपवलय. सादर आहे. प्रज्वलित या दीपांचा दीपवलय तू अलौकिक. असंख्य मानवांचा प्रज्ञा सूर्य तू सुरेख. असंख्य मानवांचा प्रज्ञा सूर्य तू सुरेख. 14 ऑक्टोबर दिनी सन 1956 झाली पावन दीक्षाभूमी. जिथे धम्म चक्र प्रवर्तन. जेव्हा दीक्षा केली ग्रहण. जेव्हा दीक्षा केली ग्रहण. जग झाले की उठक्क. असंख्य मानवांचा प्रज्ञा सूर्य तू सुरेख.
हो असंख्य मानवांचा प्रज्ञासूर्य तू सुरेख दिन दुबळे उरी व्याकुळ म्हणे अबोध या मनाला ओलावणी घे कंठ नमन भीम सागराला ज्ञानामृत पिऊनी झाला ज्ञानामृत पिऊनी झाला शुद्ध माणूस प्रत्येक असंख्य मानवांचा प्रज्ञासूर्य तू सुरेख बुद्ध धम्म संघवंदू ठेऊ पंच शील हृदयी बुद्ध धम्म संघवंदू ठेऊ पंच शील हृदयी दुःख विलाप समयी दुःख विलाप समयी प्रज्ञाशील होई आधार स्तंभ होई संविधान जे मौलिक आधार स्तंभ होई संविधान जे मौलिक असंख्य मानवांचा प्रज्ञासूर्य तू सुरेख एक वारे बंधू भगिनी समतेच्या वाटेवर एक वारे बंधू भगिनी समतेच्या वाटेवर खरे उतरारे तुम्ही बुद्धी कसोटीवर उमटावे शब्द पाठीवर उमटावे शब्द पाठीवर बाबा तुमचे तात्विक असंख्य मानवांचा प्रज्ञासूर्य तू सुरेख प्रज्वलित या दीपांचा दीपवलय तू अलौकिक असंख्य मानवांचा प्रज्ञासूर्य तू सुरेख प्रज्ञासूर्य तू सुरेख प्रज्ञासूर्य तू सुरेख अच्छा लगा तेरा तुमचा पण केला.